शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते सीसीआयच्या कापूस खरेदीला यवतमाळमध्ये ब्रेक, शेतकरी हातबाल। पुढली मोठी बातमी निघते तुम्ही माझा बघत असाल तर फळ भोगावी लागतील, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रातील निवडणुकीत 70 लाख नवे मतदार आले कुठून, राहुल गांधींचा गंभीर आरोप। पुढली मोठी बातमी निघते अर्थसंकल्पात शेतीसाठी घोषणा भक्कम, निधी देताना मात्र हात आखडता शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते उत्तर मराठवाड्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते सबसिडीवर दिलेले सोलार पंप शेतकऱ्यांसाठी ठरतायत असून अडचण आणि नसून खोळंबा, वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिला इशारा। पुढली मोठी बातमी निघते आता सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करी नजर, तपासणीसाठी पथके गठीत, मुदतवाढ दिल्यानंतर प्रशासन सतर्क। पुढली मोठी बातमी निघते अजितदादांनी घेतला मोठा निर्णय, धनंजय मुंडेंची पक्षांतर्गत चौकशी होणार, धनंजय मुंडेंची अडचण वाढली। पुढली मोठी बातमी निघते पीक विमा भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते कापसाने रडवले, दरवाढीने फसवले, 7,000 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर, कापूस वेचणीचा खर्चही वाढला। पुढली मोठी बातमी निघते नवीन हरभऱ्याला 5,400 रुपये दर, खर्च निघेना, शेतकरी चिंतेत। पुढली मोठी बातमी निघते येत्या 8 दिवसात गावानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।